मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पुन्हा आक्रमक. 8 आणि 9 मार्च पर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, जरांगेंचा इशारा. महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. जरांगेंचं नाटक मराठा समाजाला एक कळलंय. येवला दौऱ्यावर मंत्री छगन भुजबळांची टीका, तर जरांगेंचं शेपूट वाढतच चाललंय, भुजबळांचा टोला. मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता जरांगेंवर टीका. तर मराठा आरक्षण दिल्यानं मराठा समाज सरकारसोबत, विखे पाटलांचा दावा. सरकारने मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं. मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीत आडवं करा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा वक्तव्य. सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ. फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच सहकारी पक्षाला मदत न करण्याची घेतली शपथ. उपमुख्यमंत्री फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत. आरोपी किंचक नवलेला 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. चांदीवाल आयोगाकडनं मला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप. कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधनं भाजपकडनं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर कृपाशंकर सिंग सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच कृपाशंकर सिंग यांना लोकसभा उमेदवारी दिली. हीच का तुमची मोदी गॅरंटी? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. फडणवीसांनी ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली त्या कृपाशंकर सिंग यांनाच भाजपने उमेदवारी दिली. हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा हल्लाबोल. शिक्षक आमदार कपिल पाटील यांची नव्या पक्षाची घोषणा. समाजवादी गणराज्य पार्टी असं नव्या पक्षाचं नाव. उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती. नागपूरमध्ये उद्या भाजप युमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सहभागी होणार. 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचाही दावा. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी जनता दरबाराला गर्दी. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ पवारांच्या भेटीला. कोकणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात. संजय कदम, विक्रांत जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षात. डोंबिवलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यानं शिळफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद. सकाळी 5 ते रात्री 11 या काळात अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक. राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष माढा लोकसभेची जागा रासपला देण्यास तयार असल्याची माहिती. अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने. अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसुळांचा निर्धार. तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा. मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी. तर भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. हिंगोलीची जागा शिवसेना लढवणार. फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीने शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी मला संधी द्यावी, अथवा भाजपला जागा सोडून लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी. भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी घोषणा. वर्ध्यातनं राजेंद्र साळुंखे, सांगलीतनं चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब. त्यामुळे आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याचीही चर्चा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मवियाकडे दिली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर आम्ही महाविकास आघाडीत आहोत याबद्दल आम्हालाही संभ्रम. आंबेडकरांची माहिती. येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. 6 मार्च पर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. 2024ला परिवर्तन न झाल्यास शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका. संजय राऊतांचं वक्तव्य. त्यामुळेच हुकुमशाहीच्या पराभवासाठी वंचितने मोबियात सहभागी व्हावं अशी इच्छा असल्याची ही प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. तर अजित पवार गटाकडनं 10 जागांची मागणी, भुजबळांची माहिती. रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही, आमदार अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. तर विश्वासघातकी नक्की कोण याबद्दल रायगडची जनता चांगलंच जाणते. अनिकेत तटकरेंचा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना टोला. धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेते बसवराज पाटील इच्छुक. काहीच दिवसांपूर्वी बसवराज पाटलांचा भाजपात प्रवेश. तर पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार, पाटलांची प्रतिक्रिया.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार दयानंद सोरगे संतप्त. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन सोरगेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं सोरगे संतप्त. भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची. आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर लहान पक्षांसोबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही, बच्चू कडूंची माहिती. पुढे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना. पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे माघारी परतल्याची चर्चा. नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या उपस्थितीत बैठक. जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे घ्या, पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी. जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी डिपॉझिट वाचवून दाखवावं, मंत्री गुलाबराव पाटलांचं ठाकरे गटाला आव्हान. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं मला आव्हान आहे असं मानत नाही. सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्लाबोल. तर गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरतायत, तटकरेंची टीका. माझी विचारधारा काँग्रेसची आहे, मी काँग्रेस सोडणार नाही. पक्ष बदलाच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांच्याकडून पूर्ण विराम. उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा. मावळ लोकसभा मतदारसंघातल्या पनवेल, खोपोली, उरण 3 ठिकाणी ठाकरेंच्या सभा होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अजूनही संभ्रम. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा जागेवर चर्चा झाल्याची ही माहिती. बारामती 1 नंबरवर आहे, ती अजित पवारांच्या कामांमुळे आणि प्रशासनातल्या पकड असल्यामुळे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. तर पेपरवर कॉपी करून त्या पास झाल्या, नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामं होतात, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. तर सातत्याने नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीमध्ये वाढ, सुळेंची प्रतिक्रिया. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावर. जिल्हा विशेष कारागृहात सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत प्रमोद सावंत यांच्याकडनं अभिवादन. मोदी फडणवीसांना हक्काने सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार. रत्नागिरीतल्या मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा. निवडणुकीत पराभूत होणार, त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर बोलायला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर जिंकले की ईव्हीएम चांगला आणि पराभव झाल्यावर ईव्हीएम खराब, फडणवीसांचा टोला. आदित्य ठाकरेंचा उद्या ठाणे लोकसभा दौरा. यावेळी आदित्य ठाकरे नवी मुंबईत 4 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. जिल्हा क्रीडा संकुल इथे होणाऱ्या मेळाव्यालाही शिंदे हजेरी लावणार. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन. बँड बाजाच्या गजरात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यासाठी कोळी बांधव कार्यक्रमाला उपस्थित. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक येते, 5 लाखाहून अधिक रोजगार मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं डोंबिवलीत आश्वासन. तर स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्या पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित राहणार. 3रा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा एकूण 24 किलोमीटर लांबीचा. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न. यानंतर संजय मंडलिक, धनंजय महाडिक एकाच रथातून प्रवास. नांदेड पाठोपाठ परभणीच्या पूर्णेतील 94 गावात 94 उमेदवार उभे करणार. तसंच राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा समारोप. 13 लोकसभा मतदारसंघ, 34 विधानसभा मतदारसंघांसह अनेक गावातून यात्रेचा प्रवास. शिर्डीच्या राहता येथे महिला मेळावा संपन्न. खासदार सुजय विखेंच्या हस्ते महिलांना कर्ज आणि साहित्याचं वाटप. 2 महिन्यानंतर प्रत्येक आरोपांना उत्तर देणार, विखेंचा विरोधकांना इशारा. मराठवाडा आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतल्या हवेच्या दर्जात सुधारणा, वरळीमध्ये स्वच्छ हवेची नोंद. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन. डोंबिवली मार्गे मेट्रो मार्ग जाणार, त्यामुळे कल्याण डोंबिवली त्याचबरोबर आजूबाजूच्या 27 गावांना फायदा होणार. पुण्यातल्या 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. यंदाच्या वर्षातली म्हाडाची पहिलीच सोडत. आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता, त्यामुळे केवळ अर्ज मागवून सोडत काढली जाणार.
वर्धा कळंब लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद. गावापासून स्थानक दूर असल्यानं ते रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची कसरत. पुरेशा शेअरिंग ऑटोही उपलब्ध नसल्यानं रेल्वेचा अल्प प्रतिसाद. जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझाने दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल. समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू असताना बत्ती गुल. लाईट्स आणि माझं जमत नाही, हे माझं कायमचं नातं आहे. लाईट गेल्यावर गुलाबरावांची मिश्किल टिप्पणी. भाषण सुरू असताना अचानक तरुणाने आमदार नितीन देशमुखांना कापसाच्या भाववाढीवर विचारला प्रश्न. अकोला जिल्ह्यातल्या नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमातला प्रकार. अवकाळीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात शेतीसह अनेक फळबागांचं नुकसान. अनिल पाटील यांच्याकडनं पाहणी. नुकसानाचा अनिल पाटलांकडनं आढावा. भिवंडीमध्ये संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शिवसैनिकांचा कॅन्डल मार्च. घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बीडमध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा. यावेळी क्रिकेटर युवराज सिंग झहीर खानची उपस्थिती. येणाऱ्या 6 महिन्यात परळीत मोठं स्टेडियम बांधणार, मुंडेंची घोषणा. खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर. देसाई इस्टेट क्रीडा संकुलात सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला दिली भेट. यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंदही घेतला. मुंबईतल्या मालाड मालवणी परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा. मालवणी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून 100 अटीच्या शर्तीवर परवानगी. भाजप आमदार नितेश राणेंची माहिती. तर मोर्चा का काढावा लागला याची सर्वांना जाणीव. राणेंची प्रतिक्रिया. बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून हेड कॉन्स्टेबलकडनं शेख मतीन या व्यक्तीला मारहाण. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारींचं निलंबन. मात्र मारहाण झालेल्या व्यक्तीची हेड कॉन्स्टेबलला सेवेतनं बडतर्फ करण्याची मागणी. यवतमाळच्या कळंब बस स्थानक परिसरात 3 मध्यधुंद तरुणींचा राडा. तरुणींकडनं येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. दोघांना विनाकारण मारहाण. मध्यधुंद तरुणींवर कळंब पोलिसांची कारवाई. 10वीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. यवतमाळच्या पाटणबोरी इथली घटना. श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटलेला. बुलढाण्याच्या मेहकरजवळ दुचाकी कंटेनरशी समोरासमोर धडक. धडकेत 2 जणांचा मृत्यू. अपघातानंतर कंटेनर चालक फरार. अहमदनगरच्या नालेगाव परिसरातील गायकेमळा येथे विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या. शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्याचा संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दोघा चिमुकल्यांसह आईची गळफास घेत आत्महत्या. सोलापूर शहरातील सरवदे नगरमधली धक्कादायक घटना. कारण अस्पष्ट. ठाण्यामधल्या सुपरमॅक्स ब्लेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षापासून बंद. कंपनीत काम करणाऱ्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. पतीकडून पत्नी आणि 2 मुलींची कुऱ्हाडीने हत्या. चंद्रपूरच्या नागभेडमधली मौशी गावातली घटना. आरोपीला नागभेड पोलिसांकडून अटक. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्ती इथे 2 विद्यार्थ्यांचा नाल्यातल्या पाण्यात बुडून मृत्यू. शाळा सुटल्यानंतर 2 मुलं पोहायला गेली होती. स्थानिकांकडून आर्थिक मदतीची मागणी. चीनमधून पाकला जाणारं अणुसाहित्य जप्त. हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्यानं खळबळ. 22,180 किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात सुरक्षा यंत्रणांनी पकडला. भंडारा जिल्ह्यात हातभट्टीवर मोहफुलाची दारू विकणाऱ्या व्यक्तीवर MPDA अंतर्गत कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने MPDA अंतर्गत जिल्ह्यामध्ये 4थी कारवाई. पालघरमधील अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई. रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी सामग्री महसूल विभागाकडून नष्ट. जागतिक श्रवण दिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत कार्यक्रमाला उपस्थित. संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन. शेगावच्या गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. देशभरातनं 700हून अधिक दिंड्या शेगावात दाखल. जळगावात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दिंडीचं आयोजन. गणगण गणात बोतेच्या जयघोषात दिंडीमध्ये भक्तांचा सहभाग. विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपूरमध्ये वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा. न्यू मनीषनगर भागातील जयदुर्गा सोसायटीत अभिषेक, पूजा, पोथी वाचन आणि सामाजिक उपक्रम. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये रांगोळीतनं साकारले गजानन महाराज. रांगोळी साकारण्यासाठी क्षिती रेवस्कर हिला लागला 15 तासांचा कालावधी. पुण्यातल्या आगाशे विद्या महाविद्यालयाच्या मैदानावर कथक नृत्यावर आधारित नृत्यचक्र कार्यक्रमाचं आयोजन. 1200 कथक नृत्यांगनांनी एकाच वेळी सलग 20 मिनिटं नृत्य सादर केले.
नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. धुळ्यामध्ये पाणी आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या मादी बिबट्याची मान हंड्यामध्ये अडकली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याची सुटका. साक्री तालुक्यातल्या धुकशेवड गाव शिवारातली घटना. रणजी करंडक सेमीफायनलमध्ये मुंबईचा कडवा संघर्ष. 7 बाद 106 वरून दुसऱ्या दिवसाअखेर 9 बाद 335 अशी मजल. तामिळनाडू विरुद्धच्या या सामन्यात शार्दुल ठाकूरचं झुंजार शतक, तनुष कोटी यांचं नाबाद अर्धशतक. फ्लिपकार्टकडनं भारतामध्ये UPI सेवा लॉन्च. यासाठी फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत करार. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना आता शॉपिंग करण्यासाठी थर्ड पार्टी पेमेंट ॲपवर अवलंबून राहावं लागणार नाही. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा नाव वापरावर बंदी. साओ पावलो न्यायालयाकडनं आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यानं कोर्टाचा निर्णय. गाझा पट्ट्यांमध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गाने मदत सामग्रीचं वाटप करा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे लष्कराला आदेश. कुस्तीपटू संगीता फोगट आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल यांचा एक मजेदार व्हिडिओ समोर. संगीता फोगटने चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवलं. व्हिडिओ व्हायरल. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5वा कसोटी सामना धरमशाला मैदानावर होणार. सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ धरमशालातील कांगरा विमानतळावर दाखल. पाकिस्तान मुस्लिम लीगचे शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान. सोमवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार. बिहार देशाच्या राजकारणाचं केंद्र आहे. राहुल गांधींचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदींनी 2-3 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही. मोदींवर टीका. जामनगरमध्ये अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यातल्या कलाकारांची आणखी एक झलक. अंबानी कुटुंबाच्या वेगवेगळ्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ समोर. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानचा परफॉर्मन्स. रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोणनेही धरला ठेका. अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाचा दिलखुलास डान्स. दोघांच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हिमाचल प्रदेशातल्या कुलूच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी. शिमलाच्या मंढोलमधील घरांवर बर्फच बर्फ. वाहतुकीवरही परिणाम. कानपूरमधील बन्सीधर तंबाखू उत्पादक कंपनीवर आयकरची छापेमारी. विविध 5 राज्यातल्या अनेक कार्यालयांवर छापेमारी. पुढील 3 ते 4 दिवस छापेमारी सुरू राहण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.